हॅलो हॅलो. चल. हॅलो. कालच्या ग्रुप सीला विज्ञानाचे प्रश्न आले होते 15, जसे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले होते. 15 पैकी 9 प्रश्न होते बायोलॉजीचे आणि 3 प्रश्न होते फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. 6 प्रश्न. विज्ञान आणि गट क ह्यांचं जरा खानदानी दुश्मनी आहे. खानदानी दुश्मनी म्हणजे काय? गट कला विज्ञान जरा आयोग खूप टफ विचारतं. गट कला ग्रुप सीला कम्पेअर टू ग्रुप बी, अगदी राज्यसेवा पण. म्हणजे काही काही प्रश्न खूपच ॲडव्हान्स लेवलचे असतात, स्पेशली केमिस्ट्रीचे. विशेष करून आयोगाला बहुतेक ते गट कचा पेपर सेट करणारा जो कार्यकर्ता आहे ना, हा जरा जास्तच एक्सपर्ट दिसतो केमिस्ट्रीमध्ये है ना. नेहमी प्रश्न केमिस्ट्रीचे खूप भयंकर भयंकर टाकून देते. बघू आता मग ते 15 प्रश्नाचं अनालिसिस, संभाव्य उत्तर काय काय ते बघू. आयोगाचे आन्सर की येईल 2-3 दिवसांनी, त्यानंतर प्रत्यक्ष कळेल मग काय काय ते. सध्या आपण एक जनरल अनालिसिस घेऊन टाकू की कुठले प्रश्न होते, कुठल्या टॉपिकवरचे होते आणि त्याचे उत्तर काय काय आहेत नेमके पॉसिबल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल गट ब गट क कशी परीक्षा होते, कसे प्रश्न येतात. आपण याच्या अगोदर बघितलं होतं ॲक्च्युली, तर ते कालच झालेली परीक्षा आहे. ठीक आहे, तर हा टॉपिक आहे पहिला फिजिक्सचा. साऊंड नावाचा टॉपिक आहे, ध्वनी. आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे बघा, फ्रिक्वेन्सीनुसार साऊंडचे प्रकार पडतात. फ्रिक्वेन्सीनुसार साऊंडचे प्रकार पडतात. कुठले प्रकार? ते एक असतं ऑडिबल साऊंड, एक असतं इन्फ्रा साऊंड, एक असतं अल्ट्रा साऊंड. तुम्ही ऐकलं असेल बघा, ऑडिबल, अल्ट्रा, इन्फ्रा ऐकलंय का? ऑडिबल साऊंडची फ्रिक्वेन्सी असते 20 हर्ट्सपासून तर 20,000 हर्ट्सपर्यंत. इन्फ्रा साऊंड असतो 20 हर्ट्सपेक्षा कमी आणि अल्ट्रा साऊंड असतो 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त. त्याच्यावर हा प्रश्न होता. ठीक आहे, प्रश्न होता योग्य उत्तर निवडा. कळले? इंग्रजीमध्ये पण जर आहे तुम्हाला वाचलं तर चूज द राईट आन्सर्स, हे आन्सर ऑप्शन होतं. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट होतं ह्युमन बिंग कॅन लिसन द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी 20 to 20,000 हर्ट्स. ऑडिबल फ्रिक्वेन्सी ना ती आपली, त्यामुळे हे करेक्ट आहे. बरोबर आहे. मग आता हे जर करेक्ट असेल तर हे उत्तर गेलं आणि हे पण उत्तर गेलंय. करेक्ट ओळखायचे ना आपल्याला, समजलं का? मी ते काय दिले, ओनली डी करेक्ट, इथे दिले ओनली सी अँड डी करेक्ट. ए पण तर करेक्ट आहे ना, मग 2 एलिमेंट झाले आता. ठीक आहे, मग 2 पैकी उत्तर असू शकतं. आता दुसरं, इन्फ्रासॉनिक वेव्ज मोर दॅन 20,000 असतं का, लेस दॅन 20 हर्ट्ज असतं? मग हे गेलं. मग हे गेलं म्हटलं तर हे पण गेलं आता आणि हे उत्तर आलं. कळलं का? बाकीचं काही वाचायची गरज नाही, इथे संपून गेलं सगळं. अल्ट्रासॉनिक लेस दॅन 20 हर्ट्ज असतं का? नाही. साऊंड वेव्स कांट ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स, हे सुद्धा चूक आहे. सॉलिडमधून जाता, लिक्विडमधून पण जाता आणि गॅसमधून पण जाता, फक्त व्हॅक्यूममधून जात नाही ना, निर्वातामधून जात नसतं साऊंड वेव्स. त्यामुळे हेच उत्तर याचं, फक्त ओनली ए सेंटेन्स इज करेक्ट, हेच उत्तर आहे. ठीक आहे, सो मग आपण आपला अभ्यास, लेक्चर, पुस्तक जर लक्षात घेतलं तर हा प्रश्न जो आहे तो इझी लेवलचा प्रश्न होता, सोपा प्रश्न होता, पटकन उत्तर त्याचं आपल्याला येऊ शकतं असा प्रश्न होता. ठीक आहे, पुढे, खालीलपैकी कोणतं इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करते? विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी? आणि हां, अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं परत, ते पण स्पेशली लक्षात घ्या. पेपर मी तुम्हाला सगळं जेव्हा इंट्रोडक्शन सगळं घेतलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या क्लिअर एकदम डिटेलमध्ये, की पेपर हा इंग्रजीमध्ये सेट होत असतो असं तुम्हाला मी सांगितलं होतं, आणि मग नंतर त्याला ट्रान्सलेट केलं जातं मराठीमध्ये. कळलं ना? मग आता तुम्ही बघा, हे पहिलं वाक्य ट्रान्सलेट केलं तिकडचं, दुसरं आणि तिसरं वाक्य पण ट्रान्सलेट केलंय, पण बघा याचं प्रोनाऊन्सिएशन पण नाही वापरलं. कळलं ना? इंग्रजी शब्द आणले, याला अवश्राव्य ध्वनी, याला अतिश्राव्य ध्वनी, मराठीत नाही वापरलं ना. याला इन्फ्रा असं टाईप पण नाही केलं, इन्फ्रा, अल्ट्रा असं पण टाईप नाही केलं. कळलं का? म्हणजे मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्दांवर जास्त फोकस करायचं, ती जास्त लक्षात ठेवायची. कळलं ना? कारण हे ट्रान्सलेटमध्ये बरेचसे शब्द काय होतं, गडबडून जातात, कळत नाही काहीच, अर्थच कळत नाही काही काहींचा. हे पण बघा तुम्ही आता, फोटो वोल्टॅक आहे ना, हे वरती काय झालं बघा त्याचं, फोटो वोल्टॅक, त्याचा अर्थच लागत नाही ना. खतरनाक शब्द येतात मराठीत काही काही ट्रान्सलेट केलेले, इथं ट्रान्सलेट पण नाही केलं, प्रोनाऊन्सिएशनच आहे. सो कुठलं आहे ते, जे सोलारला इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करतं? हा पण फिजिक्सचाच प्रश्न आहे, टॉपिक आहे हा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. ऊर्जा एका स्वरूपात दुसऱ्या स्वरूपात कन्वर्ट होते ना, तर तो टॉपिक आहे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, सो एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जे आहे याच्यामध्ये लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करणारं उपकरण हे असतं कुठलं, फोटो वोल्टेक डायोड, हे ते उपकरण असतं. हा प्रश्न जरा मॉडरेट लेवलचा होता. ठीक आहे, मॉडरेट म्हणजे याला जरा प्रॉपर अभ्यासच पाहिजे होता.
इतक्या सहजासहजी सुटणारा नव्हता, कारण 4 पैकी एक ऑप्शन निवडायचं होतं ना, त्यामुळे त्याला मॉडरेट लेवलमध्ये टाकूयात आपण. ठीक आहे. तसं ज्यांनी समजा अगोदर एक्झाम दिली आहे, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांच्यासाठी सोपा आहे प्रश्न, कारण हा प्रश्न ह्या प्रकारचा प्रश्न मागच्या वर्षी पण आला होता. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या एक्झामला पण आला होता, जरा फक्त प्रश्न वेगळा होता, मांडणी वेगळी त्याची. ठीक आहे. चला पुढे. हा पण फिजिक्सचाच प्रश्न आहे. बॉल बेरिंग्सचा वापर यंत्रामध्ये कोणतं घर्षण कमी करण्यासाठी केला जातो? फिजिक्सचा प्रश्न आहे. टॉपिक आहे फोर्स नावाचा. फोर्समध्ये एक फ्रिक्शनल फोर्स नावाची कन्सेप्ट आहे, घर्षण बल, त्याच्यावरचा प्रश्न होता. जरा लॉजिकल प्रश्न होता, जरा कन्फ्यूज करणारा प्रश्न होता, लक्षात ठेवा. लॉजिकल किंवा कन्फ्यूज करणारा प्रश्न होता. फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल नावाचा. ठीक आहे. बॉल बेरिंग्स आर युज्ड इन मशीन्स टू रिड्यूस. काय कमी करण्यासाठी बॉल बेरिंग्स वापरले जातात, असा प्रश्न विचारला होता आयोगाने. काय कमी करण्यासाठी, कुठलं फ्रिक्शन कमी करण्यासाठी बॉल बेरिंग यूज केलं जातं? बॉल बेरिंग म्हणजे काय ते माहित पाहिजे आपल्याला. बॉल बेरिंग्स काय असतात ते माहिती पाहिजे. माहिती आहे तुम्हाला? बॉल बेरिंग्स चाकामध्ये असतात बघा, चाकामध्ये बेरिंग वापरतात. म्हणजे याचा अर्थ बॉल बेरिंग म्हणण्यापेक्षा फोकस चाकावर करा. आयोगाने तुम्हाला कन्फ्यूज केलंय, बॉल बेरिंग शब्द वापरून तुम्हाला कन्फ्यूज केलंय. बॉल बेरिंग कुठे असते? चाकामध्ये. कळलंय? मग आता सुटकेस समजा, आपली सुटकेस एकदम मोठी हेवी सुटकेस, त्यात भरपूर सामान मिळून भरलं, आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं. कळलंय? मग ती उचलू तर शकत नाही आपण, मग तिला आपण ओढत ओढत नेणार है ना, ओढत ओढत नेणार तिला आपण. खूप हेवी झाली आहे, खूप आपल्याला फोर्स लावणार तिला ओढायला है ना. मग तिला ओढणं म्हणजे काय माहिती आहे का? स्लायडिंग फ्रिक्शन. ओढणं ढकलणं म्हणजे स्लाइड करणं ना. कळलंय का? समजा घसरगुंडीवरून आपण घसरत खाल्लो म्हणजे स्लायडिंग केलं ना आपण, स्लाइड. अलग लक्षात. म्हणजे सुटकेस ओढणं म्हणजे स्लायडिंग. मग एवढी हेवी जड सुटकेस स्लायडिंग फ्रिक्शनमुळे आपल्याला जड जाते ओढायला. तिला जर चाका असले तर, मग ते जड जाणार आहे ना. कळलं की नाही? मग चाकांमुळे स्लायडिंग फ्रिक्शनचं कन्वर्जन कशात होईल? रोलिंग फ्रिक्शनमध्ये. रोल होतील ना चाकं, सरफेस एरिया कमी होतील ना, जमिनीशी कॉन्टॅक्ट कमी होईल ना चाकामुळे. जेवढा कॉन्टॅक्ट कमी तेवढं फ्रिक्शन कमी, जेवढा कॉन्टॅक्ट जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त. साधं सिंपल लॉजिक आहे हे. डायस सरळ ओढायचं म्हणजे त्रास होईल, जर तिरकं केलं तर सोपं जाईल ना. सरफेस कमी होईल ना कॉन्टॅक्टचा. कळलं का? तर चाकांचं आहे ना, सुटकेसला चाकं बसवले, सरफेस कमी होईल, फ्रिक्शन कमी. मग स्लायडिंगचं रूपांतर कसं झालं? रोलिंगमध्ये. बरोबर की नाही? मग उत्तर कायचं? मग याचं उत्तर स्लायडिंग फ्रिक्शन. नाही कळलं? प्रश्न बघा. कोणतं घर्षण कमी करण्यासाठी? असं नाही विचारलं ना की चाकांमध्ये कुठलं घर्षण असतं, असं विचारलं का? सुटकेसला जर चाकं लावले, कळले, बॉल बेरिंगचा उपयोग चाकामध्ये होतो, त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं घर्षण असतं असं नाही विचारलंय. प्रश्न विचारला कुठलं घर्षण ते कमी करतं. कुठलं घर्षण कमी करतं? स्लायडिंग कमी करतं. त्याचं उत्तर स्लायडिंग फ्रिक्शन आहे. समजलं का? मग याच्यात बऱ्याच जणांनी गोंधळ केला. काय उत्तर लिहून आले? रोलिंग फ्रिक्शन उत्तर लिहून आले. का बरं कळलं तुम्हाला? हे कमी वापरलंच नाही. काय डोक्यात घेतलं फिट? फक्त बॉल बेरिंग्स यंत्र, घर्षण, संपलं विषय. रोलिंग फ्रिक्शन, बॉल बेरिंग म्हणलं की चाक आणि रोलिंग फ्रिक्शन, संपलं विषय. प्रश्न काय विचारला? कमी करण्यासाठी. हे मार्क जाईल आता काही जणांचा. कशामुळे जाईल कळलं तुम्हाला? फक्त घाई केल्यामुळे, प्रॉपर प्रश्न न समजून घेतल्यामुळे. ठीक आहे. चला, हा पण मॉडरेट लेवलचा प्रश्न होता, मॉडरेट लेवलचा. पुढे हा एकदम इझी प्रश्न होता, केमिस्ट्रीचाच प्रश्न. आता केमिस्ट्री सुरू झाला. हे केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. टॉपिक आहे मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू. आणि हा PYQ रे, मागच्या वर्षी आला होता प्रश्न. मागच्या वर्षी मागच्या एक्झामला पण आला होता प्रश्न. फक्त इथे काय होतं माहिती का? इथे काय होतं माहिती का? इथे होतं ब्रॉन्झ. ब्रॉन्झमध्ये टिंब असते, असा प्रश्न होता मागच्या एक्झामला. आता काय आलं? कास्य मिश्र धातूमध्ये काय? फक्त वाक्य बदल. इंग्रजीमध्ये तेच आहे. काय? ब्रॉन्झ अलॉईज कॉम्बिनेशन ऑफ. ब्रॉन्झ आहे ना, ब्रॉन्झ मेडल माहिती ना सगळ्यांना? ब्रॉन्झ मेडल माहिती ना? ब्रॉन्झ मेडल. ब्रॉन्झ मेडल बनतं असं कॉपर आणि टीनचं. कॉपर आणि टीन म्हणजेच तांबे आणि कथिल नावाच्या धातूंचं मिश्रण असतं. कुणाचं? तांबे आणि कथिलचं. ठीक आहे. तांबे आणि कथिल. आणि कॉपर आणि झिंक जे असतं ना, तांबे आणि झिंक, तांबे आणि जस्त यांच्यापासून बनतं ब्रास. ब्रास म्हणजे पितळ. जे पितळाचे भांडे वापरतो ना आपण घरामध्ये, ते पितळचे भांडे कशाचे बनतात? मग कॉपर आणि झिंकचे मिळून बनतात. कशाचे? कॉपर आणि झिंकचे मिळून बनतात. समजलं का? फरक कळला का? बरेच जण याच्यात पण कन्फ्यूज झाले. बऱ्याच जणांना अजूनही गोंधळ होतो. ब्रॉन्झ आणि ब्रास, कांस्य आणि पितळ, याच्यामध्ये अजून पण गोंधळ करतात. मग कांस्य पदक लक्षात ठेवतं. कांस्य पदक ग्रेइश कलरचं असतं ना, ग्रेइश कलरचं. ते कॉपर आणि टीनमुळे असतं. आणि पितळाचे भांडे पिवळे असतात ना, ते कॉपर आणि झिंकमुळे असतं. ते कशामुळे?
कॉपर आणि झिंक. कॉपर आणि झिंकचं कॉम्बिनेशन येल्लोइश असतं, कॉपर आणि टिनचं कॉम्बिनेशन जरा ग्रेइश असतं, लक्षात ठेवा. ब्रॉन्झचे पुतळे पण असतात ना, स्टॅच्यूज पण वापरतात. ठीक आहे. सो हा आहे इझी लेवलचा प्रश्न, सोपा आणि रिपीटेड परत आता रिसेंट आला तो. ठीक आहे, आत्ता येऊन गेला तो प्रश्न. चलो पुढे जरा कन्फ्यूज करणारा प्रश्न. कार्बन डायसल्फाइडचा उपयोग CS2 इज यूज्ड ॲज केमिस्ट्री. त्याच्यामध्ये डे टू डे केमिस्ट्री मधले कंपाऊंड्स जे आपण वापरतो पुस्तकात आहे. पुस्तकात आहे आपल्या सगळे पुस्तकात. एखाद दुसरा प्रश्न फक्त जनरल लॉजिकचा आहे, तो पुस्तकाची, त्याला गरज नाही, तुम्ही लॉजिक लावू शकता आणि उत्तर लिहू शकता अभ्यास झाला असेल तर. कार्बन डायसल्फाइडचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन्स बघा, सिंथेटिक वर्क, इन्सेक्टिसाइड, हार्बिसाइड आणि फंगीसाइड. ठीक आहे. मी ॲनालिसिस घेताना तुम्हाला आठवत असेल, मी ॲनालिसिस घेताना तुमचं क्वेश्चनचं ॲनालिसिस घेताना तुम्हाला मी काही ट्रिक्स सांगितले, आठवतं का तुम्हाला? काही ट्रिक्सने पण उत्तर सुटतात, लॉजिक पण लावू शकतो मी, तुमचा अभ्यास नसला, भले तुम्हाला एखाद्या प्रश्न उत्तर माहीत नसेल, मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलं. ऑड वन आउट करू शकता तुम्ही, एलिमिनेशन करू शकता, हिंट असतं काही ऑप्शन सांगितलं होतं ना. इथे फक्त एलिमिनेशन होणार नाही, कारण एलिमिनेशन कुठे होतं? मल्टिपल स्टेटमेंट असल्यावर. तुम्हाला मल्टिपल स्टेटमेंट निवडायचं समजा ABCD पैकी निवडायचं तर एलिमिनेशन होईल ना. इथे एलिमिनेशन नाही होऊ शकत. इथे काय होऊ शकतं? एक तर ऑड वन आउट, नाही तर हिंट. कळलंय का? मग इथं ऑड वन आउट लागू पडतं बघा. ऑड वन आउट लागू पडते येते. कसं काय माहिती? कारण हे तीन जे आहेत ना हे सेम येते. कळलेत का? हे तिघं सेम आहेत म्हणजे याचं उत्तर हे आहे. काय? कृत्रिम काम. समजलं का आता? अलग लक्षात. जर हे खरंच याच्यापैकी काय असतं, इथं मग चौथा पर्याय काहीतरी जंतुनाशक असतं. तो पहिला पर्याय जो ना तो जंतुनाशक पण असू शकला असतं ना, जर्मीसाइड पण असू शकला असतो ऑप्शन. जर खरंच कार्बन डायसल्फाइड ह्यापैकी काही उत्तर असतं तर. समजलं का? असे काही काही प्रश्न ऑड वन आउट टाईप येतात. आपल्याला आयोग हिंट देतं, आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कुठलं त्याचं उत्तर, कुठलं त्याचं ऑप्शन करेक्ट असू शकतं. समजलं का? तर जनरल प्रश्न होता हा. जनरल प्रश्न पण लॉजिकली सुटणार होता. जनरल लॉजिक नाही लागलं. बऱ्याच जणांनी एक्स्ट्रा अभ्यास, सायंटिस्ट बनण्याचा प्रयत्न करतात, एक्स्ट्रा डोकं लावतात, परत मला फोन करून सांगतात सर कार्बन डायसल्फाइडमध्ये सल्फर आहे ना, मग सल्फर फंगीसाइड वापरतात ना. हां, फंगीसाइड, मग त्याचं उत्तर फंगी. मग मी त्यांना म्हणतात सल्फर फंगीसाइड तर मग सल्फर इन्सेक्टिसाइड पण वापरता. मग दोन्ही उत्तर पाहिजे होते. बरं जाऊ दे, मग मी त्याच्या पुढे जात असतो आणखी, कारण मग त्यांच्याशी जास्त अभ्यास आहे ना माझा, मी सर आहे ना, ते पोर आहेत किती काय गेले तर. मग त्यांना सांगतो सल्फर जर वापरायला झालं आपल्याला बुरशीनाशक म्हणून, तर बुरशीनाशक वापरतात फळांवर, फळझाडांवर वापरतात. द्राक्ष है ना, सफरचंद वगैरे असतील, सीताफळ बितळ त्यांच्यावर वापरतात. बुरशीनाशकाचा वापर पावडर स्वरूपात केला जातो, लिक्विड स्वरूपात नाही केला जात. कळलं काय बोललो मी? बुरशीनाशक जे नाही ते पावडर टाकतात, डस्टिंग करतात, डस्टिंग, स्प्रेइंग नाही करत. कळलं का? आणि कार्बन डायसल्फाइड काय माहिती? सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट. कार्बन डायसल्फाइड पावडर नाही आहे, सॉल्व्हंट आहे, लिक्विड आहे, लिक्विड. कळलं का? मग ते गेलंच. मग तुमचं लॉजिक कुठेच बसत नाही. अलग लक्षात. बुरशीनाशकाचं काय करत असतात? मोस्टली धुराळणी करत असतात, धुराळणी फळझाडांवर, द्राक्षवेलीवर. कळलं का? फवारणी करत नाही. फवारणी कशाची करतात? इन्सेक्टिसाइड, हार्बिसाइड, पेस्टिसाइड, जर्मीसाइड यांची फवारणी करतात. 5 येतात: इन्सेक्टिसाइड, हार्बिसाइड, जर्मीसाइड, पेस्टिसाइड आणि फंगीसाइड. कळलंय? आणि हे पण आहे विडीसाइड पण आहे. ॲक्च्युली हे हार्बिसाइडलाच विडीसाइड म्हणतात. ॲक्च्युली याचंच नाव येते विडीसाइड पण म्हणतात. तण माहिती आहे ना, तण, गवत जे वाढतं ना, मुख्य पिकाबरोबर जे गवत वाढतं ते त्याला तण म्हणतात. कळलं का? हे पण असतात स्पेशल, तणनाशक पण स्पेशल असतात. तणनाशकावर तणनाशकाचीच फवारणी करावी लागते, काही पण नाही चालत, कारण हे फक्त त्या तणावर परिणाम करतं, मुख्य पिकावर परिणाम नाही करत. जर तुम्ही दुसरं काही फवारलं ते काय करेल? मुख्य पिकाला पण खाऊन टाकेल. समजलं का? म्हणून हे ज्याला त्याला त्या पिकाला त्या रोगाप्रमाणे त्याचाच वापर करावा लागतो. कशावर काही पण फवारणी केली चालत नाही. ठीक आहे. चलो, डिफिकल्ट लेवलचा प्रश्न तुम्हाला म्हटलं मी, ग्रुप सी आणि MPC काय केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, केमिस्ट्री मधला केमिकल बॉन्डिंग नावाचा टॉपिक आहे. केमिकल बॉन्ड नावाचा टॉपिक, त्यात ही कन्सेप्ट कुठली? डायपोल मोमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते ना नॉन मेटलची, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याची संबंधित प्रश्न आहे. बट याला खूप अभ्यास लागतो, तो टॉपिक समजून घ्यावा लागतो. आणि मग हे डायपोल मोमेंट, बॉन्ड लेंथ, बॉन्ड ऑर्डर वगैरे पाठ करून ठेवावं लागतं सगळं महत्त्वाचं. तेव्हा असले प्रश्न सुटतात. आणि शेप, त्याची सिमेट्री, जॉमेट्री कशी असते, ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल, हे हेड्रल, ते हेड्रल वगैरे, ट्रायगोनल वगैरे वगैरे. कारण त्याच्यावर प्रश्न ह्या ग्रुप सीला आयोग नेहमी विचारते एकतरी प्रश्न. मागच्या वेळेस पण आला होता, लक्षात. तर डायपोल मोमेंट म्हणजे आता पहिलं ऑप्शन काय सांगा? CH4 ना, 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन. नंतर
CCl4 एक कार्बन आणि 4 क्लोरीन, यांच्या दोघांचे डायपोल मोमेंट 0 आहे. कुणाची? मिथेन आणि कार्बन टेट्राक्लोराइडची डायपोल मोमेंट 0 आहे. आपल्याला काय विचारलं, कुणाची डायपोल मोमेंट सगळ्यात जास्त आहे. हा पर्याय गेलाय, हा पण पर्याय गेलाय. आता राहिले हे आणि हे दोन ऑप्शन राहिले. याची डायपोल मोमेंट जी आहे ती 1.04 आहे, याची डायपोल मोमेंट 1.5 आहे. पण या दोघांपैकी आयोडीन आणि क्लोरीन पैकी क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे याचं उत्तर आयोग हे देण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण जर व्हॅल्यूचा विचार केला तर हे उत्तर यायला पाहिजे असं मला वाटतं. पण दुसरं लॉजिक काय लावलं मी, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणापेक्षा? आयोडीनपेक्षा. हा आयोडीन आहे, I3 म्हणजे कोण? आयोडीन. आयोडीनपेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे आयोग हे उत्तर देण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण हे जरी उत्तर आलं तरी काही सरप्राईज होण्याची गरज नाही, कारण मॅथमॅटिकल व्हॅल्यू डायपोल मोमेंटची याची जास्त आहे. किती आहे? 1.5. सो हा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आहे. असे प्रश्न अटेम्प्ट नाही केलेले बरे. माहीत जर नसतील तर बिलकुल याला डोकंच लावायचं नाही, समजलं ना? आणि प्रश्न आपले मार्क घालून टाकू शकता. ठीक आहे, चलो नेक्स्ट सुरू झाला आता बायोलॉजी. 3 झाले फिजिक्स, 3 झाले केमिस्ट्री. आता इथून पुढचे 9 प्रश्न बायोलॉजीचे आहेत. 9 प्रश्नांपैकी मॅक्सिमम प्रश्न आहे वर्गीकरणावर. सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलं होतं, ते टॉपिक लिहून देताना पण सांगितलं. सगळ्यात जास्त प्रश्न कशावर येतात? वर्गीकरण येतात. ते पण प्राणी वर्गीकरणावर जास्त येतात आणि वनस्पती वर्गीकरणावर कमी येतात. ठीक आहे, प्रश्न बघा. पेट्रोमायझॉन मध्ये टिंबद्वारे अँटीकोॲग्युलंट स्रवले जातात. इन पेट्रोमायझॉन द अँटीकोॲग्युलंट इज सिक्रेटेड बाय डॅश. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, एकदम परफेक्ट पाहिजे. अँटीकोॲग्युलंट ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. अँटी म्हणजे काय रे? अँटी मीन्स विच कॅन अपोज समथिंग. जो कशाला तरी विरोध करतो त्याला अँटी म्हणतात. अँटी टेररिस्ट स्क्वॉड, अँटी करप्शन ब्युरो, कळलं ना? मग अँटी शब्द कुणाला लागतो? जो अपोज करेल कशाला तरी. पुढे काय वापरला शब्द? कोॲग्युलंट. काय? कोॲग्युलंट. कोॲग्युलंट कळतं तुम्हाला? कोॲग्युलंट म्हणजे घट्ट होणे, जमा होणे, जम जाणं. समजलं? दुधाचं रूपांतर दह्यात झालं की ते कोॲग्युलेट होतं. दूध घट्ट होऊन दही तयार होतं ना, तसं. आपलं रक्त जर शरीराच्या बाहेर आलं, जखम झाली, रक्तस्राव झालं, ते घट्ट होऊन जातं ना, गोठतं ना. आलं एक लक्षात? तो ते रक्त किंवा कुठलाही द्रव घट्ट न होऊ देणारा घटक म्हणजे अँटीकोॲग्युलंट असतो. कुठल्याही द्रवाला घट्ट नाही होऊ द्यायचं. कळलं का आता? कुठल्या द्रवाला काय नाही द्यायचं? घट्ट नाही द्यायचं, त्याला लिक्विडच ठेवायचं, द्रवच ठेवायचं. कळलं का? हा जरा कन्सेप्च्युअल प्रश्न होता, लक्षात ठेवा. हा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न होता. ग्रुप सी ला आयोग असंच करतं, लक्षात ठेवा. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मध्ये 2 ग्रुप आहेत ॲनिमलचे, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. कुठले? नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स 2 ग्रुप आहेत ॲनिमलचे. नॉन कॉर्डेट्स मध्ये 10 फायलम आहेत. किती? 10 फायलम. ते खूप सिंपल प्राणी आहेत. आणि कॉर्डेट्स जे आहेत ना, कॉर्डेट्स याच्यामध्ये 2 ग्रुप आहेत बघा, मेजर ग्रुप आहेत 2 कॉर्डेट्स मध्ये. एक ग्रुप आहे जॉलेस ॲनिमलचा आणि एक ग्रुप आहे ॲनिमल्स विथ जॉजचा. लक्षात ठेवा. आता तुम्हाला जेव्हा टॉपिक शिकवेल मी तेव्हा होईल तुम्हाला, तेव्हा कळेल तुम्हाला ते परफेक्ट एकदम. आता फक्त ऐका, जेवढं समजलं तेवढं घ्या, आता जास्त काही डोकं लावू नका. जबडा नसलेले प्राणी आणि जबडा असलेले प्राणी आहेत. कळलं का? 2 ग्रुप आहेत. कुणाचे? कॉर्डेट्स. कॉर्डेट्स कळतात का? कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी. कॉर्डेट्स म्हणजे कोण? पाठीचा कणा असलेले प्राणी. त्यांचे 2 ग्रुप आहेत. कुठले सांगा? जबडा नसलेले आणि जबडा असलेले. आपण कोण आहोत? जबडा असलेले आहोत ना. ज्यांना जबडा असतो ना, दे कॅन टेक सॉलिड फूड ॲज वेल ॲज लिक्विड फूड. ज्यांना जबडा आहे ना, ते सॉलिड पण फूड घेऊ शकतात, चावून पण खाऊ शकता आणि सक पण करू शकता, गिळून पण घेऊ शकतात. स्ट्रॉ सारखं जसं आपण ज्यूस पितो तसं पण करू शकता ना. आणि ज्यांना जबडा नाही त्यांना दे कॅन टेक ओनली लिक्विड फूड. ते फक्त द्रव रूपात अन्न घेऊ शकतात, सॉलिड फूड नाही घेऊ शकत ना. अलग लक्षात सांगावर पटकन. क्लिअर झालं का? कुठलाही प्राणी असू द्या, त्याचं अन्नग्रहण कुठून होत असतं? तोंडामधून. अन्नग्रहण कुठून असतं? तोंडामधून. मग तोंडामध्ये जबडा असो किंवा नसो, अन्नग्रहण कुठून होणार? जबड्यातूनच होणार, तोंडातूनच होणार. बरोबर आहे? मग जर तोंडातून अन्नग्रहण होत असेल आणि जर एखाद्या प्राण्याचं अन्न किंवा एखाद्या प्राण्याचं तोंड जर जबडा रहित असेल, त्याला द्रवरूप अन्न घ्यायचं असेल, जर ते द्रवरूप अन्न घट्ट झालं तर, त्याने अन्न घेतलं तोंडामध्ये आणि ते घट्ट झालं तर मग ट्रॅफिक जाम, जबडा क्लोज, खतम. कळलं की नाही? मरल ना ते सफोकेट होऊन. कळलं का? मग तो जे अन्न खाणार ते त्याला ऑलवेज कसं पाहिजे? लिक्विडच पाहिजे. कळलंय? मग अन्न कुठून घ्यायचं शरीरात? तोंडामधून. बरोबर आहे? म्हणजे त्याच्या तोंडामध्ये असं काहीतरी असलं पाहिजे
ज्यातून असा पदार्थ तयार झाला पाहिजे जो ते द्रवरूप अन्न द्रवरूपच ठेवेल, त्याला गोठू देणार नाही, घट्ट नाही देणार. कळलंय का? मग तोंडामध्ये असं काय असतं असू शकतं याच्यातलं? सलायवरी ग्लँड्स, लाळ ग्रंथी. चालेल, समजलं का? सलायवरी ग्लँड जे असतील त्याच्या लाळ ग्रंथी, त्याच्यामधून असा पदार्थ सिक्रेट होत असणार, स्रवत असणार, ज्याच्यामधून काय तयार होणार? अँटीकोॲग्युलंट तयार होणार. म्हणजे त्याने कुठलं पण लिक्विड अन्न घेतलं ते घट्ट होणार नाही. समजलं का? क्लिअर झालं का? हे प्रश्नांचा अभ्यास करण्याचा फायदा असा होतो, मग तुम्हाला शिकताना कळलं ना आता नेमकं कसं शिकायचंय, किती लक्षपूर्वक शिकायचं, किती ऐकायचंय, काय काय डोकं लावायचं, हे कळलं ना तुम्हाला ॲनालिसिस केल्यानंतर. अलग लक्षात. याचा फायदा कशासाठी होतो? आपण स्वतः जेव्हा अभ्यास करतो होतो, कारण आपल्याला कळतं अरे हां असे प्रश्न येतात बरं का याच्यावर, अरे हां हे पण लक्षात ठेवावं लागतं बरं का, असं पण लॉजिक लागतं बरं का, हे पण असतं बरं का, ते पण असतं बरं का. नाही तर आपण काय होतं असं ब्लाइंड माइंडने शिकत जातो. एक्झाममध्ये सगळं सरप्राईज भेटतं, मग आपल्याला कळत नाही ना आपण काय शिकलो आणि काय आलं इकडे परीक्षेमध्ये. मग अगोदर परीक्षेत काय आलं ते जर बघून घेतलं मग अभ्यास केला तर मग जास्तच फायदा होतो आपल्याला. थोडं आयडिया तरी क्लिअर होते ना, हळूहळू सवय लागते आपल्याला की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास कसा करायचा नेमका. नाही तर आपला अभ्यास असा विस्कळीत असतो, काही पण करतो आपण, कळलंय का, काही पण वाचत बसतो, काही पण पाठ करत बसतो. मग आता हे केल्यानंतर कळतं नाही नाही पाठ तर करायचं, ते पण लॉजिक पण लावायचं आहे ना, कुठलं कुठलं डोकं कुठे कुठे लावायचं आहे, कुठल्या कुठल्या कन्सेप्ट कुठे कुठे यूज करायचं ते पण. दुसरं एक लॉजिक अजून लावू शकतो आपण याला. लीच नावाचा प्राणी बघा, लीच, जळू, नॉन कॉर्डेटमध्ये येतो ॲक्च्युली. तो रक्त पितो बघा, रक्त शोषून घेतो तो रक्त, आपलं रक्त मानवाचं. मग आपलं रक्त जर शोषून घेतलं, आपल्या रक्ताचं वैशिष्ट्य आपलं रक्त शरीराच्या बाहेरला गोठून जातं. मग याने जर आपलं रक्त शोषलं ते जर गोठलं तर मग त्याचं चोकअप होऊन जाईल ना ते तोंड सगळं, कळलंय का, सफोकेशन मरलं ना ते. तर याच्या लाळेमध्ये, याच्या सलायवामध्ये पण अँटी कोॲग्युलंट असतं. कुठे? लाळेमध्ये. मग लाळ कुठून तयार होईल? कळालं का? क्लिअर का? एकच प्रश्न किती किती लॉजिकने सुटतो जर अभ्यास असेल तर ते सांगतो मी तुम्हाला. एकच प्रश्न किती किती लॉजिक लावून आपण काढू शकतो याचं उत्तर जर अभ्यास असेल तर, अदरवाईज नाही. कळलं? अजून एक लॉजिक सांगतो. युजली हा शब्द जर आला समजा, ह्या शब्दाला पण महत्व आहे, लक्षात ठेवा. कन्सेप्ट याला म्हणतात, लक्षात ठेवा. सायन्स हा प्युअरली टोटली कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. त्याच्या कन्सेप्ट चांगले आहे ना परफेक्ट, त्याला प्रश्न फार सोपे येतात. ज्याचा कन्सेप्ट क्लिअर नाही त्याला काहीच कळत नाही, त्याला काही समजत नाही, त्याला हे पण कळत नाही ते मास्तर काय शिकवते आणि त्या मास्तरचं नॉलेज किती ते पण कळत नाही त्याला, कारण त्याचा कन्सेप्टच क्लिअर नसतं, ते काही म्हणतं. सिक्रेशन शब्द आला की लक्षात ठेवायचं सिक्रेशन. बरं हां, अगोदर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक वॉर्निंग देतो. मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं होतं की ऑड वन आउट करू शकता तुम्ही. ऑड वन आउट कुठे करायचं इथे पण लक्षात ठेवायचं. तुम्ही इथे जर ऑड वन आउट केला असतं तुमचं उत्तर गेलं असतं. इथे पण ऑड वन आउट करू शकत होते ना तुम्ही, का बरं सांगा? 3 ऑप्शन ग्रंथी आहे आणि 1 ऑप्शन पेशी आहे. तुम्ही काय म्हणला सरांनी आपण शिकवले भारी ट्रिक एकदम ऑड वन आउट, पण मी तुम्हाला हे पण शिकवलं नाही ऑड वन आउट कधी लावायचं, जेव्हा मला काय माहित नाही, उत्तरच माहिती नाही तेव्हा लावायचं ना, कन्सेप्टच माहिती तेव्हा ऑड वन आउट लॉजिक लावायचं. मग आलं तर आलं, गेलं तर गेलं. पण इथं लॉजिक लावू शकतो ना आपण, इथे ऑड वन आउटचं लागेल. ऑड वन आउट तुम्ही लावलं असं संपला कार्यक्रम, कळलंय का? मग ऑड वन आउट का लावायचं नाही ते बघा. सिक्रेशन शब्द आला, कुठला? सिक्रेशन. तर सिक्रेशन शब्द आला की समजून घ्यायचं सिक्रेशन हे फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ ग्लँड्स मधूनच होत असतं. ग्रंथीच सिक्रेशन करतात. कोण? पेशी सिक्रेशन करत नाही. आणि पेशीने सिक्रेशन जरी केलं ना तर ते पेशीमध्येच असतं, बाहेर नाही येत ते. सिक्रेशन कोण करतं? ग्रंथी करतं. समजलं का? मग ते हे पर्याय गेला. मग जर ग्रंथी, कारण 3 ऑप्शन ग्रंथी ना आपल्याकडे, बरोबर आहे. मग आता आपला अभ्यास झालाय, आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलोय, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलोय आपण, आपल्या स्टमकचा अभ्यास केला आपण, जठराचा. आपल्या जठरामध्ये गॉबलेट पेशी असतात, गॉबलेट पेशी, त्यांना गॉबलेट ग्रंथी पण म्हणतात, त्याच्यातून म्युकस तयार होतं. संपलन कार्यक्रम यांचा, जो आपल्या स्टमकला HCl पासून वाचवतो, जो आपल्या स्टमकला HCl पासून, आपल्या स्टमकमध्ये HCl तयार होत असं ना, हायड्रोक्लोरिक ऍसिड खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं, भयंकर. मग त्या हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून आपल्या स्टमकच्या इनर वॉलला प्रोटेक्ट करावं लागतं, नाही तर मग ते जळून जाईल ना वॉल त्याची. ऍसिड खूप खतरनाक येते, समजलं का? मग त्यासाठी हे तयार होत असतं आपल्याकडे, कोण? म्युकस. कोण तयार करतं? हेच. म्हणजे दोन्ही एकच आहे, दोन्ही पर्याय गेले, मग राहिले एकच पर्याय आपल्याकडे, कुठला? सलायवरी ग्लँड्स. हेच येतं उत्तर, 101% असलं पाहिजे. समजलं का? क्लिअर झालं का? ऑड वन आउट कुठे लावायचं कळलं ना, आणि हे पण कळलं ना, अभ्यास करणं किती गरजेचं असतं, कन्सेप्ट क्लिअर असणं किती गरजेचं कळलं ना, बरोबर आहे. मार्क पडतात पण केव्हा? कन्सेप्ट क्लिअर असल्यावर. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होती तोपर्यंत मार्क पडत नसतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, सोपा प्रश्न, पण हा प्रश्न इतिहास घडवू शकतो.
सोपा प्रश्न आहे, पण मी काय बोललो, हा प्रश्न काय करू शकतो, इतिहास घडू शकतो. म्हणजे काय रे, हा प्रश्न इतिहास घडू शकतो म्हणजे काय रे, हा प्रश्न कोर्टात जाऊ शकतो. आणि हा प्रश्न ह्या परीक्षेचा निकाल 2-3 वर्ष लटकवू शकतो. कळलं का काय बोललो मी, तुम्हाला कळणारच नाही बेटांनो. काय कळलं सांगा. असं काही असतं का? असं काही नसतं. म्हणून तुम्हाला म्हटलं ना, म्हणून तर मी अनालिसिस घेतो ना, याचं नीट ऐकून व्यवस्थित डोक्यात फिट करून घ्या. मी काय बोलतोय ते काय सांगतोय सगळं एकदम फुल क्युरिओसिटीने ऐकायचं, फुल उत्सुकतेने ऐकायचं, इंटरेस्टने ऐकायचं फुल. म्हणजे तुम्हाला कळलं, तुमची बुद्धी तेवढी वाढेल. मग समजलं ना, कारण तुम्ही खूप जनरल, खूप बेसिक विचार करता. मी तुम्हाला थोडंसं बोलायला लागलो, लगेच तुम्ही पर्याय बदलून टाकला. मॅमल्सनी उभयचार असेल म्हणे सर. मी बोलतोय वेगळंच, प्रश्न नीट वाचा. कांगारू हा प्राणी टिंबटिंब या फायलम मध्ये समाविष्ट आहे. कांगारू इज अन ॲनिमल बिलॉंग्स टू फायलम डॅश डॅश. फायलम विचारले, फायलम. इकडे हे जे खाली ऑप्शन दिलेत ना, हे सगळे क्लास आहेत, क्लास वर्ग आहेत हे सगळे. फायलम पर्यायच नाही. आता ज्या मुलांचा निकाल 1 मार्काने जाईल ना, ते जातील कोर्टात. कळलं तुम्हाला आता. पण कोर्टात गेला त्यांचा विशेष फायदा होणार नाही, कारण प्रश्न रद्द होऊन जाईल. आयोग का म्हणलं रद्द, प्रश्न पर्यायच नाही तर प्रश्न रद्द. कळालं का आता. असं बरोबर देणार नाही त्याचं उत्तर, शक्यच नाही, कारण बरोबर ऑप्शन नाहीच तिकडे. पण होऊ शकतो वादग्रस्त प्रश्न हा, कारण पर्यायच नाही तिथे. प्रश्न काय विचारला, फायलम. फायलम कुठला माहिती आहे का, कांगारूचा. कांगारूचा फायलम आहे कॉर्डाटा, यू कॉर्डाटा किंवा कॉर्डाटा. कांगारूचा फायलम, ज्यात आपण पण येतो. कळलं का. कॉर्डाटा किंवा यू कॉर्डाटा मध्ये सब फायलम पण आहे व्हर्टिब्रेटा. आणि व्हर्टिब्रेटामध्ये क्लासेस आहेत भरपूर, वर्ग आहेत भरपूर. त्या अनेक वर्गांपैकी हे सगळे वर्ग आहेत त्यातले, त्या अनेक वर्गांपैकी कांगारूचा वर्ग हा आहे. कळलंय. सो देव करो आयोगाने याचं उत्तर हे देऊ, नाही तर आयोगाने पहिल्याच आन्सर की मध्ये याला रद्द करून टाको, दुसऱ्या आन्सर की मध्ये, म्हणजे काही वाद होणार नाही. समजलं का. नाही तर वाद होऊ शकतो याच्यामुळे, लक्षात ठेवा. कारण मुलं काय म्हणतील, हे चुकीचं आहे. कळलं का. हे प्रश्न चुकीचे, सोपा प्रश्न आहे, पण आता गडबड काय झाली कळेल तुम्हाला. एका शब्दामुळे गडबड झाली सगळी. कुठली. फायलम काय पाहिजे त्याच्याऐवजी क्लास. प्रश्न काय पाहिजे, कांगारू हा प्राणी टिंबटिंब या वर्गामध्ये येतो, असा प्रश्न पाहिजे. काय टिंबटिंब या वर्गामध्ये असा प्रश्न पाहिजे. कांगारू इज अन ॲनिमल बिलॉंग्स टू क्लास डॅश डॅश असा प्रश्न पाहिजे. कळलं का. ग्रुप्स आहेत रे, प्राण्यांचे ग्रुप्स. हे त्याचे शॉर्टकट ट्रिक आहे, KPC ऑफ GS. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. कळलं का. पहिले किंगडम असतं, नंतर फायलम असतं, फायलम नंतर कोण असतं, क्लास असतं. असे ग्रुपिंग असते. त्याचं उत्तर ते हे आता आयोगाने दिलं. पहिल्या कीमध्ये कोणी ऑब्जेक्शन घेतलं, तुम्हाला सांगितलं 2 की येतात. दुसऱ्या कीमध्ये कदाचित हा प्रश्न असा होऊ शकतो. अशी खून असलेले प्रश्न रद्द असतात, ज्यांचे मार्क कोणालाच भेटत नाही. ज्यांचा अगोदर बरोबर असेल त्यांचा मार्क गेला, ज्यांचा अगोदर चुकला असेल त्यांचे ते निगेटिव्ह प्लस होऊन जातील, है ना, मार्क ॲड होणार नाही. गेला प्रश्न, शहीद झाला प्रश्न. सोपा प्रश्न शहीद होऊ शकतो, लक्षात ठेवा. असं पण होत असतं एक्झामला. ठीक आहे. मग याच्यावर खूप काही जण खूप खुश झाले असतील ना, उत्तर आलं आपल्याला, तुम्ही पण लगेच उत्तर दिलं, सस्तं मॅमल्स उत्तर आहे सर याचं, पण अशी गडबड होऊ शकते, लक्षात ठेवा. कळलं, रद्द झाला, गेला ना तुमचा मार्क. आलं एक लक्षात. समजा 45 मार्क पडले तुम्हाला, 55 मार्क पडले समजा तुम्हाला, कट ऑफ 55 लागला, असं करी धरा. पण दुसऱ्या केला प्रश्न रद्द झाला, 54 मार्क झाले तुमचे. कट ऑफ किती लागला, 55. कुठल्या प्रश्नाने घात केला तुमच्या, ज्याच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त खुश झाले होते, ज्याच्यावर तुम्हाला खूप जास्त आनंद झाला होता की अरे बापरे सोपा प्रश्न आला, आपल्याला आला प्रश्न. तर असं होत असतं, काही काही मुलांचं होतं असं. ठीक आहे. आपल्याला टेन्शन, आपला रिझल्ट चांगला 10, 15, 20 मार्कांना जातो, 1 मार्कांना जातो ना, काही टेन्शन घ्यायचं. म्हणजे अजून तुम्हाला वेळ येते 1 मार्कांना रिझल्ट जायला. 2-3 एक्झाम द्यावं लागतं तुम्हाला, मग तुमचा रिझल्ट 1 मार्कांना जातो. पहिले सुरुवातीच्या एक्झाममध्ये पहिल्या एक्झामला काही कळत नाही, पहिला पेपर द्यावा असतो. कळलं का. पहिला पेपर कुठं आला आणि कुठे गेला काहीच कळत नाही, काहीच प्लॅनिंग नाही, नियोजन नाही, काहीच नाही. कुठले प्रश्न पडतो, आपण काय अभ्यास केला आणि पेपरला काय आलं आणि कुठून आलं, आपण कुठले पुस्तक वाचले आणि पेपर कुठल्या पुस्तकातून काढला, असा प्रश्न पडतो पहिल्या पेपर नंतर. मग हळूहळू डोकं ठिकाणावर यायला लागतं. मग जर आपण थोडंसं प्रॉपर अभ्यासाला लागतो, जरा सिरियस होतो, आणि मग दुसऱ्या एक्झामपासून जरा प्रगती करायला लागतो. कळलं का. असं होतं मेजॉरिटी, लक्षात ठेवा. खूप कमी मुलं असं असतात जे पहिल्या परीक्षेमध्येच प्रॉपर व्यवस्थित सेट होऊन जातात, बट मॅक्सिमम मुलांचा असा इश्यू असतो. ठीक आहे. चला, जोड्या लावा. हा पण जरा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न होता, कारण याच्यात ऑर्डर विचारलं होतं. ऑर्डर पण मी तुम्हाला शिकवलं होतं. मी तुम्हाला ॲनालिसिस घेताना सांगितलं होतं की
जोड्या लावाचे प्रश्न एका पर्यायावरून सुटता. एक जरी माहीत असलं याच्यातलं तरी उत्तर निघू शकतं. कळलं का? काही काही वेळेस फक्त धोका पण होऊ शकतो. काय काय असू शकतो धोका? माहितलं एक माहिती आहे, समजा ढेकून ना ढेकून बेडबक्स, हां हे हेमिप्टेरामध्ये येतं. ढेकून हेमिप्टेरा ऑर्डरमध्ये येतो. मग डीचं एक एकाच ठिकाणी आहे. चौथा पर्यायाचं उत्तर 101% असलं पाहिजे. कितवा पर्याय? चौथा पर्याय. ऑर्डर यांची ऑर्डर लक्षात ठेवा. अर्थवर्म कशामध्ये येतं मग? याचं काय सांगा? 2 ओपिस्टोपोरा. लीच कशामध्ये होतं? लीच जळू. नॅथोब्डिलिडा हे जी सायलेंट आहे. आणि मधमाशी कशामध्ये येते? मधमाशी कुठे गेली? हां हे इकडे हायमेनोप्टेरामध्ये येते मधमाशी. हे ऑर्डर आहे, हे पाठ करावं लागेल. हे मी तुम्हाला काय शिकवणार? मी तुम्हाला शिकवणार फक्त हे ऑर्डर यांची. हे ऑर्डरमध्ये येते, हे ऑर्डर. तुमचं काम ते पाठ करणं. प्रश्न असा एखादा येतो, मग पाठ करायचं की नाही करा तुमची इच्छा. एखाद दुसरं पाठ करून ठेवायचं. जसं मी तुम्हाला ढेकूनचा झालं की संपलं. एखाद दुसरं पाठ करून ठेवलं तरी कदाचित असे जोड्या लावायचे प्रश्न सुटू शकतात. कळत का? हा प्रश्न आता रिपीट पण येऊ शकतो एखाद्या एक्झामला. कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी एक्झाम द्याल, हा प्रश्न येईल. प्रश्न करायला ते पण सांगू देतो मी तुम्हाला. पलंगातील ढेकून बेडबग बिलॉंग्स टू डॅश डॅश ऑर्डर. खाली 4 पर्याय असतील. हे तुम्ही जर ह्या पेपरचं अनालिसिस केलं असलं, आता माझं लेक्चर लक्षपूर्वक काय केलं तुम्ही लगेच आठवलं हेमिप्टेरा होते याचं उत्तर झालं. हा प्रश्न बदलून असा पण येऊ शकतो. कळलं का? काय? सिंगल ऑप्शनवाला असा पण येऊ शकतो प्रश्न बदलून. त्यामुळे अनालिसिस पण खूप गरजेचं असतं, लक्षात ठेवणं पण खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण अनालिसिस करतो की प्रश्न बदलून पण विचारला जाऊ शकतो त्याच माहितीवरचं. ठीक आहे, चला समजलं घे. हे ऑर्डर ते तुम्हाला मी आता नाही सांगितलं का? क्लासिफिकेशनचा केपीसी ऑफ जीएस हे येते ह्या लेवलचा प्रश्न. पहिले हा नंतर हा. आणि अशी ह्या लेवलचे प्रश्न ग्रुप सीलाच विचारतात. बलात खूप कमी आणि राज्यसेवेला बिलकुलच नाही. ठीक आहे, चला. डिसीजवर प्रश्न असतो म्हणजे असतो. डिसीज शिवाय पेपर कंप्लीट होत नाही. भुईमुगावरचा टिक्का रोग. आता मागच्या एक्झामला ग्रुप बीला झालं तर ना, जोड्या लावायला होतं बघा. डिसीज एकाच्या डिसीजचे नाव नाही काय काय कुठले डिसीज होते असा प्रश्न आला होता. त्यात हे पण जोड्या लावायला. एक टिक्का डिसीज ग्राउंड नव्हतं, तिकडे त्याचं दुसऱ्या कॉलममध्ये रोगकारक होतं. त्याचा रोगकारक कोणी माहिती का? सर्कोस्पोरा. सर्कोस्पोरा पर्सोनॅटम. कोण? सर्कोस्पोरा पर्सोनॅटम नावाचा फंगस आहे. याचा रोगकारक ह्या भुईमुगावर टिक्का. भुईमुगाची पानं असतात ना, त्याला छिद्र पडतात बघा. छिद्र पडतात, त्याला शेंगांवर डाग पडतात, त्याला टिक्का डिसीज म्हणतात. टिक्का डिसीज. ठीक आहे, हा पण बायोलॉजीचा प्रश्न आहे. फक्त हा काय आहे? डिसीजवरचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचं जनरल लॉजिकचा प्रश्न रे. जनरल लॉजिक लावायचं. हा प्रश्न ना म्हणजे बायोलॉजीचा आहे, पण हा थोडासा जनरल लॉजिकचा ॲग्रीशी संबंधित आहे. ॲग्रीशी संबंधित खतं आणि याच्यावर एक प्रश्न असतो. खतांवर कीटकनाशकावर प्रश्न असतो 100%. सो जैविक खतांमुळे बायो फर्टिलायझर्स ब्रिंग अबाउट. ऑप्शन्स वाचायचे, जनरल लॉजिक लावायचे आणि उत्तर सांगायचे. सांगा बघू. मातीमध्ये मर्क्युरी वाढवतील का जैविक खतं? नाही. काय समज? जैविक खत सांग. केमिकल फर्टिलायझर वाढू शकता. कोण? केमिकल फर्टिलायझर. मातीतले पोषण तत्वांचं समृद्धीकरण होतं का? हो. न्यूट्रिएंट्स वाढवतं ना हे. माहिती सांग. झालं, उत्तर भेटलं ना आपल्याला. काय डोकं लावायचं बाकीचं? मी तुम्हाला जनरल लॉजिकचा प्रश्न आहे, जनरल लॉजिक लावा, उत्तर भेटून जाईल तुम्हाला त्या प्रश्न. समजलं का? मातीतील पोषण तत्वाचे काय होते? समृद्धीकरण होते. न्यूट्रिएंट एनरिचमेंट टू द सॉइल. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचं आहे खालीलपैकी कोणतं विधान वनस्पतींच्या वर्गीकरणावर प्रश्नाला एकमेव? ब्रायफाइट्स बद्दल चुकीचं आहे. प्रश्न नीट वाचून घ्यायचा, गडबड नाही करायची. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट ब्रायफाइट्स? ब्रायफाइट्स बद्दल इनकरेक्ट काय, चुकीचं काय याच्यातलं? वाचा एक. दे आर नोन ॲज ॲम्फिबियन्स. यस, करेक्ट आहे. ॲम्फिबियन्स म्हणतात त्यांना कारण जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. लक्षात ठेवा, त्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज असते. यस, हे पण करेक्ट आहे. त्यांना पाणी लागतं रिप्रोडक्शनसाठी, म्हणून त्यांना उभयचर म्हणतात ना. उभयचर म्हणजे काय? उभयचर म्हणजे ड्युअल हॅबिटॅटवाले. ड्युअल हॅबिटॅटवाले म्हणजे कोण? जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. यांना पाण्याची गरज कशासाठी असते? रिप्रोडक्शनसाठी असते. म्हणजे बरोबर हे पण बरोबर आहे. दे हॅव रायझोइड्स इन्स्टेड ऑफ रूट्स. यांना रूट्स नाही आहेत, रायझोइड्स आहेत. करेक्ट आहे. पण तिन्ही विधान बरोबर, म्हणजे उत्तर भेटलं ना आपल्याला. मग याचा अर्थ आहे चौथं विधान याचं उत्तर असलं पाहिजे. चौथं विधान डेफिनेटली चूक असलं पाहिजे आणि आपल्याला चुकीचं ओळखायचं होतं, याचा अर्थ हे उत्तर याचं. रायझोपस इज अन एक्झाम्पल ऑफ देम. नो, रायझोपस इज अ फंगस. रायझोपस हे एक प्रकारचं कवक आहे. रायझोपस काय एक प्रकारचं कवक आहे. कवक, फंगी लक्षात ठेवा. रायझोपस ब्रायफाइट्सचं उदाहरण नाही. रायझोपस ब्रायफाइट्स मध्ये येत नाही. समजलं का?
सो याचं उत्तर काय मग रायझोपस, चौथा पर्याय लक्षात ठेवा. बाकीचे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत करेक्ट आहेत ब्रायफाइट्स बद्दल. ठीक आहे. मग आता हेच 3 स्टेटमेंट परत एखादा बदलून प्रश्न टाकू शकता पुढच्या परीक्षेला. हेच 3 स्टेटमेंट बदलून परत नवीन प्रश्न तयार करू शकतो पुढच्या परीक्षेला. लक्षात ठेवा. कारण पुढचा पेपर काढताना आयोग मागच्या पेपरचा रेफरन्स घेतं की मागे काय विचारलं तर मग आता त्याच्यावरून काही बनू शकतं की एखादा दुसरा प्रश्न तसा पण राहतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढे. हा जरा थोडा ॲडव्हान्स लेवलचा, आणखी थोडा डिफिकल्ट लेवलचा. ज्या परस्पर संबंधामध्ये एका पद्धतीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला काय म्हणतात. द इंटरॅक्शन इन विच वन स्पेसिस बेनिफिट्स अँड अदर इज नायदर हार्म नॉर बेनिफिटेड इज टर्म ॲज डॅश. बऱ्याच जणांना प्रश्नच नाही कळला हे काय आलं, आयोग काय विसरलं का विज्ञानामध्ये, असं काय टाकून दिलं. असं अभ्यास नसला, कन्सेप्ट नसला की कोणी काही पण म्हणतं. हा प्रश्न आहे युजली प्लांट लाईफमध्ये मेजॉरिटी, ॲनिमल लाईफमध्ये पण आहे, बट प्लांट लाईफमध्ये मेजॉरिटी सिम्बायोटिक असोसिएशन नावाची कन्सेप्ट असते. कुठली? सिम्बायोटिक असं, सिम्बायोटिझम, सहजीवन, जिथे दोन वेगवेगळे सजीव एकत्र जागतात किंवा दोन वेगळे सजीव एकमेकावर डिपेंड असतात. जसं समजा आता फुलांवर याच्यावर कीटक बिटक येऊन बसतात ना, ते पण एक प्रकारचं सिम्बायोटिझम आहे. पण फुलावर कीटक येऊन बसतात, ते फुलामधलं नेक्टर बिक्टर त्यांचं अन्नबिन घेतात चालले जातात. फुलाला काय फायदा बिचारायला, कळलंय का? त्यांनी येऊन तिथे बसून ते मतभेद घेऊन जाण्याचा फुलाला फायदा आहे का नाही. मग असे भरपूर सजीव आहेत जे एकमेकावर डिपेंड आहेत, त्याच्यामध्ये दोघांना एकमेकांचा फायदा होतो. बऱ्याचदा एकाचा दुसऱ्याला फायदा होतो, दुसऱ्याचा पहिल्याला काहीच फायदा होत नाही. बऱ्याचदा एकामुळे दुसऱ्याला नुकसान होतं, बऱ्याचदा दोघांना पण नुकसान होतं. असे असतात वेगळ्या प्रकारचे. मग त्याच्यावरचा प्रश्न आहे. काय प्रश्न मी कळलं तुम्हाला आता? एकाला फायदा होतो, दुसऱ्याला ना हानी होते ना फायदा होतो. याला म्हटलं तर कॉमेन्सलिझम. काय म्हटलं तर कॉमेन्सलिझम म्हणतात. एकाला फायदा होतो पण दुसऱ्याला ना फायदा होतो ना हानी होते, त्याला कॉमेन्सलिझम म्हणायचं. परजीवीमध्ये तर हानी होतं रे, हानी होते याच्यामध्ये पण हानी होते रे, कळलंय? याच्यामध्ये दोघांना पण फायदा होतो. बोथ बेनिफिटेड. याच्यात एकाला हार्म, याला पण याच्यात पण एकाला हार्म. तिकडे एकाला फायदा, दुसऱ्याला ना फायदा ना हानी. समजलं का? त्याला कॉमेन्सलिझम म्हणायचं. लक्षात ठेवा नाव. परत येऊ शकतो पुढच्या परीक्षेला प्रश्न. बायोचाच प्रश्न आहे हा, आणि हा येतो प्लांटच्या क्लासिफिकेशनमध्ये. वनस्पती वर्गीकरणामध्येच ही कन्सेप्ट शिकावी लागते आपल्याला. कुठली? म्युच्युअलिझम. त्याला परस्परवाद म्हणतात किंवा सहजीवी जीवन पद्धत म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. टिंबटिंब खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. सोपा प्रश्न, एकदम इझी प्रश्न. आयोडीनमुळे होतो. कशामुळे? आयोडीन. हे सगळ्यांना माहिती आहे, खूप इझी प्रश्न आहे. आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे गलगंड नावाचा आजार होतो. गलगंड म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये गॉयटर म्हणलं तर गॉयटरमध्ये आपली जी थायरॉइड ग्रंथी असते ती सुजते, कळलं? कधी कधी तिचा कॅन्सर पण होतो. त्याच्या ट्रीटमेंटसाठी आयोडीन 131 नावाचा आयसोटोप वापरतात. कुठलं? आयोडीन 131 नावाचा आयसोटोप वापरून ते जे गलगंड झालंय ना, ती गाठ कमी करण्याचं काम ते करतं. जर कॅन्सर झाला असेल तर त्याला पण ट्रीटमेंटसाठी हेच वापरतात, आयोडीन 131. कळलं का? सोपा प्रश्न होता. न्यूट्रिएंट्स, प्लांट्स न्यूट्रिएंट्सच्या डिफिशियन्सी म्हणून आजार किंवा ॲनिमल्सच्या. शेवटचा प्रश्न पुन्हा थोडासा ॲडव्हान्स डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आयोगाने विचारला व्हॅक्सिनवर. तुम्हाला म्हटलं ना व्हॅक्सिनवर पण प्रश्न येतो म्हणून. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? ऑप्शन्स आहे हॉपकिन इन्स्टिट्यूट्स, पॅनाशिया बायोटेक, बायोमेड गाझियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. हे तर उत्तर असू शकत नाही, कारण हे इन्स्टिट्यूट कशाचं आहे? न्यूट्रिशनचं आहे. हे आहाराचा अभ्यास करतं, पोषणाचा अभ्यास करतं. कोण? हे गाझियाबादचं, सॉरी हैदराबादचं इन्स्टिट्यूट ना. याचं काही संबंध? डी फक्त एकच ठिकाणी, त्यामुळे काही फायदाच नाही. ते एलिमिनेट करून काहीच फायदा नाही आपल्याला. समजलं का? बरं, मी तुम्हाला आणखी एक सांगितलं होतं बघा की जेव्हा असे प्रश्न येतात तिथे उत्तर काय असतं? मॅक्सिमम ऑप्शन उत्तर असतं. मॅक्सिमम, जास्तीत जास्त पर्याय त्याचं उत्तर असतं. म्हणजे याचं उत्तर हे असण्याची शक्यता खूप जास्त आहे. कळलंय? पण 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 याचं उत्तर हे पण असू शकतं, कारण हा पण पर्याय इकडे आहे. बघू आन्सर की आल्यानंतर आयोग काय उत्तर देते. कळलं? हाफकिन्स इन्स्टिट्यूट सगळ्यात मोठं गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे जिकडे सगळ्या वॅक्सिन्स तयार करतात मेजॉरिटी. पण इकडे पण बनवतात पोलिओ वॅक्सिन, इकडे पण बनवतात पोलिओ वॅक्सिन. आणि ती पण आपल्याला विचारली कुठली कळेल तुम्हाला? ओरल पोलिओ वॅक्सिन. 2 असतात पोलिओ वॅक्सिन, ओरल आणि इंजेक्शनवाली. एक ओरल आणि एक इंजेक्शनवाली पण असते आणि ओरल पण असते ना. ओरल पोलिओ वॅक्सिन जी आहे ना ती सेबिन आहे, इंजेक्शनवाली जी आहे ती साल्क आहे. हे त्या डॉक्टरांचे नावे ज्यांनी तयार केलं त्या वॅक्सिन. सेबिन वॅक्सिन आणि साल्कची वॅक्सिन. साल्कची वॅक्सिन इंजेक्शनद्वारे दिली जाते, सेबिनची वॅक्सिन ओरली दिली जाते. 2 बूंद जिंदगी के. कळलं ना? 5 वर्षापर्यंत मुलांना देतात ना, 5 वर्षापर्यंत मुलांना वर्षातून 2 वेळा, माहिती आहे ना, याची पोलिओची लस दिली जाते. सो याचं उत्तर हे पण असू शकतं, हे पण असू शकतं. माझ्या माहितीप्रमाणे जसं आपण एक लॉजिक लावतो की मॅक्सिमम ऑप्शनला उत्तर बरोबर असतं, एकाच पर्यायामध्ये 3 ऑप्शन्स आहेत ABC, तर ते उत्तर त्याचं असू शकतं जास्तीत जास्त. ठीक आहे.
हा तोच प्रश्न आहे, इंग्रजीमध्ये आहे ओरल पोलिओ वॅक्सिनचा. ठीक आहे, चला समजलं का? 15 प्रश्नांचं अनालिसिस कळालं का? चलो थांबूया दादा, बाकी उद्या बघू.